मी नवस बोललो होतो देवीला. फार जागृत देवी आहे ती. मी तिला सांगितलं आमच्या घरावरचं हे संकट टळलं तर मी चालत येईन तुझ्या पायावर डोकं ठेवायला. अरे पण विष्णू. नाही मालक, आता मला अडवू नका. या बाबतीत मी कुणाचंच ऐकणार नाही, अगदी तुमचं सुद्धा. ठीक आहे, नाही अडवणार तुला, पण लवकर परत ये. हो येतो, पण मी येईपर्यंत तुम्ही कुणीही मुंबईला जाऊ नका. आम्ही कुठेही जाणार नाही आहोत. उलट घरचे सगळे इथे येत आहेत संध्याकाळी. काय सांगतोस? म्हणजे वाड्यावर पुन्हा सोहळा साजरा होणार? मालक, आता चालत काय धावतच जातो. येतो. ये ये. श्रीराम श्रीराम. खरंच किती दिवसांनी सगळे शास्त्री एकत्र येत आहेत ना. मुद्दाम फोन बंद करून ठेवलाय त्याने. साहेब, पावसाळ्याचे दिवस आहे, काही ठिकाणी खरंच रेंज नसते. अशा ठिकाणी जावंच का म्हणतो मी माणसाने. ठीक आहे, मी प्रयत्न करतो, लागला की तुम्हाला सांगतो. काहीतरी घोळ आहे. आज आयुष्यात पहिल्यांदा परमेश्वर माझ्याशी खोटं बोलतोय. काहीतरी घोळ आहे. प्रिया, माझ्याशी लग्न करशील? स्वप्नील, तू काहीतरी कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करतोस. असं नको करूस प्लीज. प्रिया, मी कुठल्याही प्रकारची तडजोड करत नाहीये. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस आणि कायम राहशील. प्रिया, तुझं उत्तर काय आहे? सांग ना प्रिया. मला काहीच बोलायचं नाही. प्रिया, काही बोलायची गरज आहे का? हिला काय होते आता? डॉक्टरला बोलवा लागेल का? अजिबात नाही. तुम्हाला माहिती नाही, लई चॅप्टर पोरगी येते. मी डीसीपी साहेबांना रिपोर्ट करतो. या बाईला इथं ठेवणं डोक्याचंच आहे. लक्ष ठेवा, अर्ध्या पाऊण तास देतो मी. मला खूप भीती वाटते आदिनाथ. ती शांत बसणाऱ्यांपैकी नाहीये. ती नक्कीच काहीतरी करत असणार. शुभ्रा, हे तुझ्या मनाने घेतलंयस. नाही, मला उगाच असं अस्वस्थ वाटणार नाही. ती इथे आली तर मी ठार मारीन तिला. Yes, I will kill her. हाँ बोला. हाँ काय? सुलेखा पळाली?